कुबोटाची हार्वेस्टर किंग प्रो कुबोटा आणि इकडे काय गाईज गम हार्वेस्टर आहे. तू येतेस कोण धान कापायला? ठीक आहे, डब्बा धरून आजो. हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर आता इकडं आपली मॅच सुरू आहे आणि आमचे नाही, त्याचे पहिली इनिंग चालू होती आणि त्याचे रन झाले आहेत पुरे 50 जिंकासाठी आणि आमची बॅटिंग चालू आहे आता. तर पाहूया आता रन किती बनवू शकतो. तर आम्ही इकडं आपले जानेमाने बॅट्समॅन वगैरे आहेत. इकडं पहा निखिल भाऊ कोणत्या आजच आले गाऊन इकडं मॅचवरच भिडले आहेत सगळे. तर इकडं आपले महेश भाऊ बॉलिंग करतायत. चला मारलं, अरे हट, मगांपासून वाईट बॉल फेकतायत. नकुल इकडं आहे. तर बढिया मॅच झाल्या दोनही. पहिली जिंकलून आम्ही आणि दुसरी जिंकले ते. दुसऱ्या मॅचमध्ये जास्त काही रन नाही बनले, बस 4 ओव्हरची मॅच होती आणि 24 काहीतरी रन बनले, तर ते 2-3 ओव्हरातच निघून गेले. आता पाहतात तिसरी मॅच लावायची का नाही. तर पहा इकडं आज म्हणजे खिलाडी जास्त आहेत आणि जे हार्वेस्टरवरचे होते सगळेजण म्हणजे बाहेर गावचे ते वगैरे सगळे खेळत आहेत. त्याची एक टीम आहे आणि आमच्या गावची एक, त्याच्यामध्ये काही मिक्स आहेत आपले आणि खेळत आहेत. तर आता मी बसलो बढियापैकी आपल्या निंबाच्या झाडात आणि ब्लॉग शूट करता. तर माझे आता पेपर चालू झाले आहेत रोज, पण काल एक पेपर होता आणि आज तर सुट्टीच होती, आज काही पेपर नव्हता. तर काल म्हणजे 2:30 ते 5चा पेपर होता आणि एवढी ऊन होती म्हणजे काय सांगू आता. म्हणजे एवढ्या दुपारीच जावं लागला, मस्त झाका लागत होत्या. पण याच्या वेळी तेवढा काही नव्हता, म्हणजे 5 वाजता पेपर सुटला आणि तेवढा काही वाटत नव्हता. मग इकडे आलो होतो मी खेळासाठी आणि तुम्ही माझा कालचा ब्लॉग पाहिले असाल तर का तुम्हाला कसा वाटते का वाटते ते सांगा तुम्ही कासवाबद्दल. की म्हणजे 21 नगाचा कासव असतो का, तुम्ही आपल्या गावात कधी बघितलं आहे का 21 नगाचं कासव, ते तुम्ही सांगू शकता आपली राय. आणि खरं सांगू मी तर तो 21 नगाचा नाही आहे. मी असंच तुम्हाला क्युरियोसिटी जनरेट करायसाठी तो 21 नगाचा टाकला होता, पण तो आपला नॉर्मल कासव आहे जे त्याला की 18 नखं राहतात, समोर 5 आणि मागं 4. आता माहीत नाही खेळतात का नाही, तर म्हणजे आता संध्याकाळी होत आली आहे आणि ते बाकी खेळणारे होते ते तर घरी गेलेच आहेत. पहा तुम्ही तिकडं पूर्ण ग्राउंड आपला खाली झाला आहे. कृष्णा येत आहे आता माझ्याकडे धावत आणि वियर्स वगैरे सर्वजण इकडं आलो नाहून. तर लहान पोरं राहिलेत. आता मी काय खेळत नाही, थोडासा ब्लॉग बनवतो आणि नंतर घरी जातो. तर आमच्या हार्वेस्टर वगैरे आल्याच आहेत, तुम्हाला दाखवतो आज की 2ही हार्वेस्टर आले आहेत, 2 नाही पूर्णच आले आहेत. तर पाहू आता. आणि खेळासाठी बोलवत आहेत, तर आता मी तर खेळणार नाही कारण आता ब्लॉग बनवतो मी आता थोडासा आणि सगळा इंटरेस्ट जो होता तो झाला खतम आता खेळायचा आजचा. बाकी आता उद्या पवन खेळायचा काय तर नाही. तर आपण कुठे आलो व्यू सांग बरं? क्रिकेट खेळायसाठी आलो. तर पहा वियर सांगत आहे की आम्ही क्रिकेट खेळायसाठी आलो आणि हार्वेस्टर दाखवत आहे आज, म्हणजे 2 दिसत आहेत. तर ते पहा, एक आहे कुबोटावालीने, एक आहे गमवाली. तर तुम्हाला जवळून जाऊन दाखवतो आता मी. आणि वियर तिकडंच खेळत होता आज क्रिकेट, म्हणजे ग्राउंडवर खेळत नव्हता. तर आला इकडं मी ब्लॉग बनवत होतो. तर आणि माझ्या सोबती आले आहेत इकडं. बॅट कुठं आहे? तर पहा बंटी आला आहे, घरी आला होता मग अशी बोलवासाठी. आणि बॅटही तूच ठेवलास ना व्ह्यूची? तर मी आता शूट केलं होतं व्हिडिओ, तर त्याच्यामध्ये थोडासा काही चेहरा दिसला नाही म्हणून एकदा आता व्ह्यूअर्स बोलते. बोल बरं व्ह्यू. बॉल पकड़ना आता है और छक्के भी मारना आता है, उतरना भी आता है. रुको मत उतरो, थोड़ा सा बोलो. हार्वेस्टर कितने हैं हमारे पास? दिखाओ हार्वेस्टर. 2 है हार्वेस्टर. बैठो नीचे, बैठो यार. तर पहा इकडे 2 हार्वेस्टर आहेत म्हणजे आपले. आणि याच्या आधीचा व्हिडिओ केला होता तो मी क्लिप ते डिलीट करून टाकीन, कारण तर त्याच्यामध्ये आपला काही चेहरा दिसत नव्हता व्ह्यूअर्सचा. तर थोडंसं बोल ना. हॅलो का करता तुम्ही? तर बाय आता असा हेलो का करता तुम्ही म्हणते. आणि इकडून आले आपले क्रिश. जाना खेळायला क्रिकेट? काहून? पहा इकडं आपले क्रिकेट खेळणी चालू आहे लहान पोरायची, म्हणजे असाच आपला टाइमपास म्हणून. क्रिश याला इकडं आता ब्लॉग कसा बनवताय म्हणून पाहासाठी. आणि हवा तर आज मस्तच येत आहे, पाणी येते का होते माहीत नाही. आणि माहीत नाही आता पाऊस येते का होते, पण रोजच मॅसेज येत आहे असा की म्हणजे उष्णता वाढत आहे. तुम्हाला यायला होता का मोबाईलवर? तर मोबाईलवर सगळ्यालाच मॅसेज आहे घराच्या बाहेर. तुम्हाला यायला घराच्या बाहेर नाही निघायचं म्हणून. तर अजय यायला तर रोजच तसाच होत आहे. जा रे बापू खेळायला जा. पहा इकडे बढिया मॅच चालू आहे आणि बोलवतात खेळासाठी. हे इकडे पहा लहान पोरं लागल्यात फिल्डिंगला, तिकडे आहेत.
तर इकडे यायची क्रिकेट मॅच सुरू झाली आहे आणि आता आम्ही खेळत नाही आहोत आणि इकडं ब्लॉग शूट करत आहोत आपला. तर पहा इकडं खेळत आहेत बढियापैकी, एक नंबर. संध्याकाळची वेळ आहे, बढिया हवा येत आहे ना. सनसेट पहा गाईज, सनसेटही एक नंबर लाल लाल होत आहे. आणि मी इकडं आलो आपल्या हार्वेस्टरकडे. तर 2 हार्वेस्टर आहेत माझ्या मागं, एक आहे समोर एक आहे. तर हे आहे कुबोटाची हार्वेस्टर किंग प्रो कुबोटा. आणि इकडे एक आहे गाईज गम हार्वेस्टर आहे, हे चायनाचा मॉडेल आहे. आणि हा एक आहे तो जापानचा मॉडेल आहे. तर दोनही हार्वेस्टर जे आहेत ते सीझनवरून आले आहेत. आता काही म्हणजे राहिला नाही कापाचा. उन्हाळी फसल होती ते पूर्णपणे आता कापून झाली आहे. वियर्स इकडं बॅट बॉल खेळताय का? धान कापायला जायचं आहे उद्या आपल्याला. पहा इकडं आपले बॅट बॉल खेळण्यात सगळेजण व्यस्त आहेत. तू येतेस कोण धान कापायला? ठीक आहे, डब्बा धरून यायचो. हा किसना येतो म्हणताय, पहा किसना येतो म्हणताय आपला उद्या डब्बा धरून बढियापैकी आपला खेळासाठी नाही. तर का म्हणतात आपली हार्वेस्टरनं धान कापासाठी येणार आहे कृष्णा पण. आता पहा वादळ वारा सुचलाय बहुतच जास्त आणि इकडं हार्वेस्टर मी आलो. पहा इकडं वादळ वारा सुटला, इकडं हार्वेस्टर जवळ आलो आणि याची मॅच सुरूच आहे. आणि आता मी घरी जातो विहर्सला पकडून. इकडं विहर्सही नाही का बहुत जास्त मस्ती करताय. काहून विहो चला घरी जाऊन चला. तर आता आम्ही चाललो आणि आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय हिंद, जय भारत. बाय बाय. Soy arena, oh so bright.